नमस्कार मंडळी, मी प्रियंका स्वामी भक्त चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते. श्री स्वामी समर्थ ताईंनो, व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर इथं पहा, मी निघाले बाजारामध्ये. गाड्या इथं व्यवस्थित बाजार तळामध्ये लावून दिल्या. तर आज स्वराजची शाळा सुटली होती, त्यालासुद्धा घेऊन गेलो. इथं फ्रेंडला पाहिजे होतं स्वेटर. तर छान छान स्वेटर येतात बाजारामध्ये, प्रत्येक व्हरायटी नवीन असते. तर तिथं काही तिला व्यवस्थित भेटलं नाही जे पाहिजे ते. तर मग इथं सगळ्यात पहिलं आज केली कांद्याची पात खरेदी. कांद्याचे पात घेणं म्हणजे काय, तर त्याचे जे काही बुडातले कांदे असतात ते कांदे एवढे कवळे आणि छान लागतात भाजीसोबत. दुसरं कांद्याची पात भेळीसोबत छान लागते आणि ज्वारीची भाकर आणि कांद्याची पातसुद्धा मस्त टेस्ट लागते. तर इथं छोटे छोटेच कांदे घेतले, कारण हे खायला आणि पोह्यालाच लागतात जास्त करून. तर कांदेसुद्धा खरेदी करून घेतले. तर कांदे सध्या भाव परत वाढलेला आहे, 15 रुपये किलो का काहीतरी होते. त्यानंतर घरी आले. घरी आल्याच्या नंतर भेळ केली आणि मस्तपैकी मुलांनी आम्ही भेळ खाऊन घेतली, कारण आज बाजार दिवशी दुपारचं जेवण होत नाही. दीदींनी छान असा चहा बनवून घेतला. सगळ्यांनी चहा घेतला आणि लगेच संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी चालू होणार होती. पण त्याआधी बाजार आणला म्हणजे त्याला व्यवस्थित निवडून ठेवून देणं आणि स्टोरेज करणं म्हणजेच 8 दिवस जातो आपल्याला. तर इथं मी कडधान्य भरपूर आणलेले आहेत. सासूबाई गावाकडे नाही आहे, तर गावाला गेलेल्या आहेत, म्हणून सध्या मला 2 भाज्या यांना द्यायला लागतात. मग काही एक कडधान्य आणि एक छान अशी आपली पालक किंवा मग मेथी, असं 1-2 भाज्या द्यावं लागतात. तर इथं मी बनवत आहे खिचडी, कारण आज आहे बाजार दिवशी सगळं अवेलेबल असतं आणि सगळं अवेलेबल असेल तर त्या दिवशी खिचडी करण्यात वेगळाच आनंद असतो माझा. त्यामुळे इथं छान अशी खिचडी बनवून घेतली मी. इथं तांदूळ छान परतून घेत आहे. सगळ्या डाळी मिक्स केल्या, मूग, मटकी, हरभरा डाळ, तूर डाळ, आणि मग बनवली मी खिचडी. तर खिचडीत सगळ्या डाळी असल्याच्या नंतर टेस्ट खूप छान येते. तर खिचडी बनवूपर्यंत इथं बघा हसी मजाक चालू होता. इथं पहा, इथं प्रेम चाललंय पापलेकाचं. मोबाईल पाहणं आणि रोजच ही सवय खूपच कठीण आहे यांची. तर दीदीने माझी मालिश केली. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. बाय बाय.